मंडळी, अनेक वादविवादानंतर अक्षय कुमारचा लक्ष्मी हा चित्रपट काल OTTवर रिलीज झाला. डिस्ने हॉटस्टार या ॲपवरती तुम्हाला हा चित्रपट पाहता येईल. मंडळी, या व्हिडिओमध्ये मी या चित्रपटाचा रिव्ह्यू देतोय. त्यानंतर हा चित्रपट पाहायचा की नाही हे तुम्हीच ठरवा. सर्वात अगोदर बघूया या चित्रपटाबद्दल थोडक्यात माहिती. मंडळी, लक्ष्मी हा हॉरर कॉमेडी सिनेमा आहे. साऊथ इंडियन कंचना या तेलुगू चित्रपटाचा हा रिमेक आहे. तृतीयपंथीय समाजाबद्दल एक सामाजिक संदेश या चित्रपटातून देण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटामधील स्टारकास्ट आहेत म्हणजेच कलाकार आहेत अक्षय कुमार, शरद केळकर, कियारा अडवाणी, राजेश शर्मा, अश्विनी काळसेकर हे यातील महत्त्वाचे कलाकार आहेत. लक्ष्मी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले राघव लॉरेन्स यांनी, तर प्रोड्युसर आहेत शबीना खान, तुषार कपूर. मंडळी, लक्ष्मी या चित्रपटामुळे अनेक वादविवाद झाले. अगोदर चित्रपटाचं नाव लक्ष्मी बॉम्ब असं होतं, पण वाद होत असल्याने फक्त लक्ष्मी असं चित्रपटाचं नाव करण्यात आलं. तसेच अभिनेता मुस्लिम आणि अभिनेत्री हिंदू दाखवल्याने लव जिहाद पसरवण्याचा आरोप देखील या चित्रपटावर होतोय. म्हणूनच अनेक कट्टर हिंदुत्ववादी या चित्रपटाचा विरोध करत आहेत. तर मंडळी, अशा अनेक वादविवादानंतर अखेर काल हा चित्रपट रिलीज झालाय. तर आता करूया या चित्रपटाचा रिव्ह्यू. मंडळी, तृतीयपंथीय समाजाबद्दल एक सामाजिक संदेश देण्याचा हा चित्रपट प्रयत्न करतोय. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता अक्षय कुमार आणि शरद केळकर यांनी तृतीयपंथीय लक्ष्मीची भूमिका योग्य पद्धतीने साकारण्याचा खूप प्रयत्न केलाय. पण मंडळी, हा चित्रपट दक्षिण भारतीय कंचना या चित्रपटाचा रिमेक आहे. त्यामुळे जर तुम्ही अगोदर कंचना हा चित्रपट बघितलेला असेल तर लक्ष्मी चित्रपट पाहून तुम्ही नाराज व्हाल. लक्ष्मी हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे, पण यात दोन्हीही धड जमलेलं नाहीये. चित्रपट बघताना ना भीती वाटते ना त्यातील कॉमेडीवर हसू येते. यापेक्षा कंचनाच बरा होता असं वाटायला लागतं. त्यामुळेच एखाद्या चित्रपटाचा रिमेक करताना त्या नवीन चित्रपटाकडून खूप अपेक्षा असतात. मूळ चित्रपटापेक्षा हा अधिक चांगला बनेल असं सर्वांना वाटतं. त्यातच अक्षय कुमारचा चित्रपट म्हणजे दर्शकांच्या किती अपेक्षा असणार हे तर तुम्हाला माहितीच आहे. पण मंडळी, लक्ष्मी हा चित्रपट या अपेक्षांवर खरा उतरत नाहीये. या चित्रपटाची कहाणी काही प्रमाणात कंचना या चित्रपटासारखीच आहे. पण कंचना चित्रपटातील हॉरर सीन पाहताना अंगावर ज्या पद्धतीने काटे उभे राहतात तसं या चित्रपटात जाणवत नाही. कंचना चित्रपटातील कॉमेडी सुद्धा अतिशय छान होती, पण लक्ष्मी या चित्रपटातील कॉमेडी म्हणजे अतिशय पांचटपणा वाटतो. कहाणी सुद्धा कंचना या चित्रपटातील चांगली असल्याचं वाटतं. मराठी अभिनेता शरद केळकर यांनी लक्ष्मी या तृतीयपंथीय पात्राची भूमिका अतिशय छान केली. या अगोदर तानाजी द अनसंग वॉरियर या अजय देवगणच्या चित्रपटात शरद केळकरने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका देखील अतिशय छान केली होती. अगदी हुबेहूब छत्रपती शिवाजी महाराज वाटावे असा त्याचा लूक, दमदार आवाज आणि त्याचा जबरदस्त अभिनय होता. सर्वांनीच त्याचे कौतुक केले. आता ही लक्ष्मी या चित्रपटामध्ये त्याच्या तृतीयपंथीय भूमिकेचं कौतुक होतंय. एकंदरीतच कलाकारांनी खूप मेहनतीने या चित्रपटामध्ये अभिनय करण्याचा प्रयत्न केलाय. पण मंडळी, दिग्दर्शनात आणि कहाणीमध्ये मोठी चूक झाल्याचं जाणवतंय. लक्ष्मी हा चित्रपट बघितल्यानंतर कंचना हा चित्रपट यापेक्षा चांगला होता असंच वाटतं. म्हणजेच रिमेक हा चांगला जमलेला नाहीये. अक्षय कुमारचा हॉरर लुक असणारे अनेक सीन आहेत, पण यामुळे कुठेही भीती वाटत नाही. म्हणजेच अक्षय कुमारला हॉरर लुक जमलेला नाहीये. तर मंडळी, अशा प्रकारचा हा चित्रपट आहे. म्हणजेच अपेक्षांवरती हा चित्रपट खरा उतरत नाहीये. मी या चित्रपटाला 5 पैकी केवळ 2 स्टार देतोय. यानंतर आता हा चित्रपट पाहायचा की नाही ते तुम्हीच ठरवा. आणि जर तुम्ही हा चित्रपट बघितला असेल तर तुम्हाला लक्ष्मी हा चित्रपट कसा वाटला त्याबद्दलचा तुमचा रिव्ह्यू या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की सांगा.